दरम्यान दडपशाही करणाऱ्यांसोबत काँग्रेस जाणार नाही असं वक्तव्य काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलं होतं। महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेण्यास त्यांनी विरोध दर्शवला होता। मात्र वडेट्टीवारांनी भाजप विरोधात मनसेला सोबत घेण्यास सकारात्मक भूमिका दर्शवलेली आहे। त्यामुळे मनसेवरून काँग्रेसमध्ये दोन प्रवाह असल्याचं समोर येत आहे। त्याच्यामध्ये देशामध्ये सगळ्या राज्यामधले लोक या ठिकाणी असतात आणि मुंबईच्या विकासामध्ये प्रत्येकाचा हातभार आहे। त्यामुळे दडपशाही करणारं किंवा कायदा हाती घेणाऱ्या लोकांवर आम्ही जाऊ शकत नाही, जी आमची भूमिका आहे। मनसेशी आमची वैचारिक आयडियोलॉजी किंवा आमच्या विचारधारा कशाशी जुळत नाही, त्यामुळे त्या ठिकाणी तो विषय आलेला असावा। पण पवार साहेबांनी जी भूमिका घेतली की आपण आघाडीत लढलो पाहिजे, त्या संदर्भात आपण सगळे मिळून भाजपला हरवण्यासाठी, भाजपसारख्या या धर्मांध शक्तीला संपवण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि त्या संदर्भात आम्ही सकारात्मक आहोत असं माझं मत आहे। आणि आता या संदर्भात आपण बोलणार आहोत। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सचिन जी, मनसेसोबत जाण्यासाठी जी काही भूमिका आहे काँग्रेसनं ती वर्षा गायकवाड यांनी आपली मांडलेली होती। स्वबळाचा नारा देण्यात आलेला होता, मनसेसोबत जाणार नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। मात्र वडेट्टीवार असं म्हणतायत की भाजपसोबत जाण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत, कारण भाजपचा पराभव करण्यासाठी आम्ही मनसेसोबत जाण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। काँग्रेसमध्ये असे दोन मतप्रवाह का पाहायला मिळत आहेत? तर मला कुठल्या परिप्रेक्षामध्ये वडेट्टीवार साहेब बोलले हे मला माहिती नाही, पण तुम्ही आता ज्या पद्धतीने त्यांचं वक्तव्य मी ऐकलं ते महाविकास आघाडीच्या संदर्भात बोलत असतील। त्यांनी सरळ सरळ म्हटलेलं आहे मनसेच्या बद्दल आमचे त्या ठिकाणी मतभेद आहेत। आता महाराष्ट्रामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जी मी माहिती घेतली, कुठेच मनसेबरोबर त्या ठिकाणी आघाडी झालेली नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि दुसरीकडे मुंबईच्या संदर्भामध्ये संपूर्ण मुंबईचे कार्यकर्ते, मुंबईचे पदाधिकारी आणि जी पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ज्याचा मी सदस्य देखील आहे, एकमतांनी आम्ही निर्णय कळवला होता केंद्रीय नेतृत्वाला आणि तो सगळ्यांचं मत ऐकून त्या ठिकाणी हा झालेला निर्णय आहे। त्यामुळे तो बदलण्याची, म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे, तो बदलण्याची काय भूमिका आमच्याकडे नाहीये। त्यामुळे आता तो विषयही देखील येत नाही। म्हणजे सचिनजी, जरी आता वडेट्टीवार असे म्हणालेले असले की आम्ही सकारात्मक आहोत, तरी देखील जो काही निर्णय वर्षा गायकवाड यांनी मांडलेला आहे म्हणजेच मनसेसोबत न जाण्याचा, त्यावर तुम्ही ठाम आहात, काँग्रेस ठाम आहे? प्रश्न असा आहे की तो केंद्रीय नेतृत्वाने घेतलेला निर्णय आहे आमच्या सगळ्यांची मतं ऐकून। त्यामुळे आता त्याच्यामध्ये बदल होण्याचं आमच्याकडे तरी मुभा नाही त्याची। सचिनजी, वडेट्टीवारांचं असं म्हणणं होतं की भाजपचा पराभव करायचा असेल तर आपण एकत्र येणं, आघाडीमध्ये लढणं गरजेचं आहे। मग तुम्हाला अशी गरज वाटत नाही का, जर आपल्याला भाजपचा पराभव करायचा असेल तर एकत्र येणं गरजेचं आहे? महाविकास आघाडी ज्या वेळेला आम्ही महाराष्ट्रामध्ये देखील स्थानिक पातळीवरती समीकरण करायची असतील तर त्यावेळेला तुम्हाला मुभा दिलेली आहे स्थानिक पातळीवरती। तर त्यामध्ये सांगितलं होतं की इंडिया आघाडीच्या जे काही सदस्य आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही त्या ठिकाणी आघाडी करू शकता, अशा तऱ्हेची मुभा हर्षवर्धन सपकाळजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतच दिली गेली होती। आणि त्यामुळे समीकरणं जी आहेत ती आघाडीमध्ये लढायची, ती महाविकास आघाडीची असेल किंवा इंडिया आघाडीच्या याच्यामध्ये अजून मुभा आहेच की। परंतु हे मुंबईमधली जी समीकरणं, राजकीय समीकरणं आमच्या समोर आहेत, त्याच्या अनुषंगानं आम्ही आता आमच्या समविचारी पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न चालूच आहे आमचा। हो, नक्की सचिनजी, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेसाठी।